पण आता तुम्ही रोज्याविषयी सांगितलं, त्याच्यामध्ये मला एक प्रश्न पडतो की याच्यामध्ये काही एक्सेप्शन्स आहेत का? म्हणजे सूट मिळते का रोज्यामध्ये, का प्रत्येकाने रोजा ठेवला पाहिजे? आहे. तुम्ही आजारी पडलत हम्म. तर तुम्ही रोजा न केलं तर चालतो. अच्छा. समजा 2-4 दिवस तुम्ही करू नाही शकत, हम्म. ते नंतर भरून काढू शकता. अच्छा. हो, ते केलं. म्हणजे रमजानच्या नंतर सुद्धा हो भरून हो काढू हो शकतो. ते करू शकता. नमाज सुद्धा तशी असते. अच्छा. जर काही कारणास्तव तुम्ही प्रवासात आहात हम्म. आणि तुम्हाला नमाज नाही करता आली, हां. म्हणजे एक फ्लेक्झिबिलिटी आहे असं आपण म्हणू फ्लेक्सिबिलिटी शकतो. खूप आहे, हम्म. खूप आहे. आणि एकेकाळी ती व्यवस्थित पाळली जात होती. हम्म. आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रसार झालेला आहे. शस्त्राच्या आधारावर झालेला नाही. हम्म. लोक म्हणतात त्याच्यात. हम्म. आता ह्याला आपण जबाबदार आहोत हम्म. की आपण जर त्यातलं सत्य लोकांच्या समोर मांडलं नाही हम्म. तर लोकांना तरी कसं कळणार. बरोबर आहे. आता तुम्ही फ्लेक्झिबिलिटी विषयी बोललात, सूट आहे असंही बोललात, पण मध्यंतरी क्रिकेटर मोहम्मद शमी याला ट्रोल केलं गेलं होतं रोजा न ठेवल्यामुळे, किंवा तो नाही पाणी काही नाही पिताना तसं, दिसला होता, काहीच तर ते नाही. कितपत योग्य आहे? हो नाही, चुकीचं आहे ते. तो तिथे ह्याच्यावरती खेळतोय, हा, स्टेडियमवर तिथे खेळतो. त्याला तितकं फिजिकल permissible स्ट्रेंथची आहे. गरज आहे. हो, बरोबर आहे. म्हणजे त्याला जे ट्रोल करणारे आहेत तेही चुकीचं आहे तो असं आपण म्हणू चुकीचंच आहे. शकतो. ते खूपच चुकीचं आहे.